जिस दिन बिन पैसे का मतदान हो जाएगा उस वक्त भारत देश महासत्ता बन जाएगा। जब बनेगा तब कोई बेकार नहीं रहेगा, सब बेकारी दूर हो जाएंगी। इसलिए हमको क्या करना है वो तो सोचो। मतदान के पैसे देव मत और लेव मत। समंदर में लहरे को डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे। आपण पाहता न्यूज घराणे सहित दिग्रस। मित्र, भारत महासत्ता कब बनेगा? जिस दिन बगैर पैसे का मतदान हो जाएगा उस दिन भारत महासत्ता बनेगा। मित्रों, आपल्याला माहित आहे भारत महासत्ता बनणार आहे, बनवायचा आहे। आपण मोठ्या मोठ्या घोषणा ऐकत आहोत, परंतु ज्या दिवशी मतदानासाठी पैसे देणे आणि मतदार घेणे हे ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी भारत महासत्ता बनला समजायचं। मित्र, आपल्याला कल्पना आहे आपल्या देशामध्ये करोडो अब्ज रुपये खर्च होते निवडणूक आले की। मतदारांना सवय पाडलेली आहे लोकांनी। मतदारांनी पैसे घ्याव नाही म्हणतात, 100% बरोबर, 101% बरोबर घ्याव नाही, पण देणारांनी द्याव नाही। देणारांनी देऊ नये मतदाराचे पैसे मतदानासाठी आणि घेणारांनी घेऊ नये। मित्र, आपल्या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहे, बेरोजगाराला हात आहे पण त्यांना काम नाही। आपल्या देशामध्ये मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत आहे, त्याला म्हणतो आपण नगरपालिका आहे, नगर परिषद आहे, पण स्वच्छता नाही बरोबर। मोठे मोठे दवाखाने आहे पण त्या दवाखान्यामध्ये भरपूर औषधी नाही, पुरेपूर औषधी नाही। खंबे आहे पण लाईट नाही, दवाखाने आहे पण औषध नाही, नळ योजना नळ आहे पण पाणी नाही त्या नळाला, विहीर आहे पण विहिरीला पाणी नाही, पोट आहे पण त्याला भरपूर भाकर भेटत नाही टाइमवर। या देशाची परिस्थिती आपली हे झालेली आहे। आज भी लोक म्हणतात अनाज फुकट भेटलं म्हणजे झालं का? फुकट अनाज भेटल्यानं होत नाही, 3-3 महिन्याचा अनाज दिल्यानं होत नाही। काम द्या हाताला काम, मेहनत पाहिजे, झरा पाहिजे, झरा। एकदम पैसे दिल्यानं जमत असते का? नाही जमत। एक सकाळी पाणी भरलं संध्याकाळी खतम होते ना। झरा पाहिजे, दर महिन्याला पगार आला पाहिजे, दर महिन्याला त्याच्या हाताला काम पाहिजे। बेकारांच्या प्रत्येक ग्रामसेवकाला एक गाव द्या, प्रत्येक पटवाऱ्याला एक गाव द्या, प्रत्येक मास्तरला एक वर्ग द्या। पहिल्या वर्गाचे 4 राय, अ ब क ड 4 वर्ग राय, एका वर्गाचा 4थीचे 4 क्लास राय, 2रीचे 4 क्लास राय। प्रत्येक मास्तरला एक क्लास द्या। नोकऱ्या सुशिक्षित बेरोजगार आज खतम होता तो, प्रत्येक घरी पैसा जाते। सांगायचं तात्पर्य सरकारचं नियोजन चुकीचं आहे। हे सरकारने हे समजून घ्यायला पाहिजे। सुशिक्षित बेरोजगाराला काम द्यायला पाहिजे आणि दवाखान्यामध्ये भरपूर औषधी ठेवायला पाहिजे। सर्व हा जे प्रकरण आहे मित्र, सगळं ज्या दिवशी भारत आपला महासत्ता बनेल, मतदाराला पैसे देणं बंद करा, मतदारांनी पैसे घेणं बंद करा, त्या दिवशी समजा आपला भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही मित्र। आणि हा जे प्रकरण आहे सुशिक्षित बेरोजगाराचं कधी खतम होणार हो? ज्या वेळेस त्यांना प्रत्येकाला नोकरी द्याल त्यावेळेस खतम होणार आहे तो प्रकरण, तोपर्यंत खतम होणार नाही। सुशिक्षित बेरोजगाराला काम द्या। करोडो लोक, लाखो लोक बेकार आहेत, त्यांना काम द्या ना। काय सांगतात आम्ही त्याला आता काढले नवीन आपल्या सरकारनं 24 वर्षात रिटायर होणार आहे ते, कोणत्या कंपनी मार्फत काढली, कोणती त्याची भरती, नवीन भरती। सांगायचं तात्पर्य असं थातूर मातूर काही सरकारने योजना काढून दिल्यानं जमणार नाही। त्याला झरा द्या, कायमचं त्याला वेतन द्या, म्हणजे दर महिन्याला पगार द्या, असे काही योजना द्या तुम्ही। काहीतरी थातूर मातूर निवडणूक आले की लालूच दाखवता, 15 लाख देंगे आणि त्या लाडकी बहीण देंगे, याच्यावर तुम्ही मतदाराचे पैसे दिल्यासारखं आहे नव्हे। ज्या दिवशी मतदानाचे पैसे घेऊ नका आणि ज्या दिवशी मतदानाचे पैसे देऊ नका त्या दिवशी आपला भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही मित्र। धन्यवाद। सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणे न्यूज,
दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया.